हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझी सकाळची सगळी कामं सुरू आहेत आणि रोज माझ्या कामांमध्ये ना एक गोष्ट असते, की रोज एखादी तरी गोष्ट घरातली क्लीन करायची किंवा एखादा तरी कोपरा घरातला क्लीन करायचा. त्यामुळे काय होतं ना, बऱ्याचदा बघा आपल्याला एकदम सगळी साफसफाई करावी लागते, तर तो प्रश्न येत नाही. तर आता हा सोफा बऱ्याचदा बऱ्याच जणांनी मला सांगितलं, की "ताई हा सोफा बदल." पण हा सोफा न बदलण्याची अजूनही बरीच कारणं आहेत, ती मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेनच. पण हा खूप जुना सोफा आहे, म्हणजे जवळपास आता याला 10-12 वर्षांपेक्षा जास्त झाले असतील, एवढा जुना सोफा आहे. आणि याचं स्टील इतकं मजबूत आणि इतकं चांगलं आहे, तुम्ही बघत असाल, की अजूनही त्याला कुठेही गंज लागलेला नाहीये स्टीलला आणि खूप छान मजबूत आहे सोफा आहे. तर ही जी म्हणजे ही जी गादी किंवा समोरचं जे कव्हर तुम्हाला दिसतंय ते पण मी नंतर बनवून घेतलेलं आहे. पण अशा प्रकारे बघा हे स्वच्छ करता येतं व्यवस्थित आणि असं म्हणजे कसं ना आतल्या गादीला तुम्ही जर असं कव्हर शिवून घेतलं तर पूर्ण आतली गादी लगेचच खराब होत नाही. आता खूप वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे सोफे अवेलेबल झालेले आहेत मार्केटमध्ये. पण सध्या जागेच्या अभावानुसार आणि काही गोष्टींनुसार मी सोफा बदलला नाहीये. बदलेन, पण अजून त्या गोष्टीसाठी थोडा वेळ आहे. तर चला माझा आता सोफा पूर्णपणे छान असा बघा स्वच्छ झालेला आहे आणि मस्त वाटतोय. तर आज आहे ना मी तुमच्यासोबत एक आणखीन मस्त गोष्ट शेअर करणार आहे. ती म्हणजे की आपण जी स्वयंपाकघरात जी भांडी वापरतो आणि ज्या प्रकारे आपण आपल्या स्वयंपाकाच्या बेसिक गोष्टी बनवतो, तर त्याने किती फरक पडतो ना, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा माझ्या किचनमध्ये तुम्ही नेहमी या कढया बघत असाल, तर ह्या माझ्याकडे सध्या पितळेच्या या 2 कढया आहेत. ही हँडलवाली आहे आणि दुसरी जी आधी दाखवली ती विदाऊट हँडलची आहे. आणि दोन्ही कढई मी भाजी बनवण्यासाठी, आमटी किंवा काही गोष्टींसाठी मी ह्याच कढयांचा नेहमी वापर करते. फक्त एक गोष्ट असते, की पितळेची भांडी वापरताना तुम्हाला कलई करून ती वापरायची असतात. माझ्या किचनमधून म्हणजे स्वयंपाकासाठी स्पेशली तुम्ही म्हणाल तर ॲल्युमिनियम मी पूर्णपणे ॲल्युमिनियमला टाटा बाय-बाय केलेला आहे. तर म्हणून आता फक्त पितळेचीच भांडी जेवण म्हणजे बनवण्यासाठी वापरली जातात. तर हे 3 टोप आहेत माझ्याकडे. एक छोटा जो टोप आहे तो मी चहासाठी वापरते आणि बाकीचे हे 2 टोप डाळ, आमटी किंवा असं काही बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ह्या पितळेच्या भांड्यांना तुम्ही आठवड्यातून एकदा जरी हात फिरवलात ना, तरी ते एकदम छान चकचकीत मस्त होतात. आणि दुसरी जी हेल्दी भांडी तुम्ही म्हणाल आता सध्या, तर ती म्हणजे ही ट्रायप्लायची भांडी. याच्यामध्ये ट्रिपल कोटिंग असते. आतमध्ये ॲल्युमिनियम असतं आणि बाहेरून आतून दोन्ही बाजूला याला स्टीलचं कोटिंग असतं. ज्यामुळे बघा तुम्हाला एकदम टोप हा किती जाड आणि जड आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा एकदम मस्त जेवण खूप छान शिजतं पण आणि हेल्दी सुद्धा असतं. जसं तुम्हाला माहितीच असेल, की ॲल्युमिनियममध्ये आपण जे जेवण बनवतो, तर ते जेवणामध्ये हळू पॉइझन म्हणजे विष तयार होत असतं आणि ते आपल्या शरीरात जात असतं. तर म्हणून ॲल्युमिनियमची भांडी शक्यतो वापरू नका स्वयंपाकाला. आणि समजा तुम्हाला अशी पितळेची भांडी वापरण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी कठीण वाटत असतील, तर तुम्हाला सध्या हा ट्रायप्लायची जी भांडी आहेत ना, हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. ट्रायप्लायमध्ये कुकर आलेले आहे, टोप आलेले आहेत, कढया आलेल्या आहेत, तवे आलेले आहेत. तुम्ही नक्की वापरू शकता. तर बघा बेसिक गोष्ट म्हणजे डाळ आणि भात. तर आपण डाळ आणि भात अगदी म्हणजे जी शिजवण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे सुद्धा खूप फरक पडतो. तर बऱ्याचदा काय होतं डाळ शिजत नाही म्हणून आपण डायरेक्ट कुकरला लावतो. पण डाळ शिजवण्याच्या आधी जर अशा प्रकारे 1/2 तास किंवा अर्धा तास भिजत टाकली ना, तर लवकर शिजते. अशा प्रकारे उघड्या टोपांमध्येच म्हणजे कुकरला न लावता टोपांमध्ये जेव्हा आपण जेवण शिजवतो, तर ते जास्त प्रमाणात पौष्टिक बनतं. कारण बघा डाळ शिजताना अशा प्रकारे हा डाळीवरती जो फेस येत असतो, याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जे पित्त, आम्ल पदार्थ असतात ना, ते याच्यातून बाहेर म्हणजे ॲसिडिक प्रमाण ह्याच्यातून बाहेर पडत असतं. आणि जेव्हा आपण हीच गोष्ट कुकरला शिजवतो, तर अगदी हाय टेम्परेचरमध्ये म्हणजे खूप साऱ्या तापमानामध्ये हे दोन्ही पदार्थ चटकन शिजले जातात, पण ते तेवढ्याच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा असतात. तर बघा अशा प्रकारे जेव्हा टोपात डाळ शिजवतो, तेव्हा किती वेळात त्यातून असा फेस येतो आणि तो फेस आपण काढून टाकतो. ही पद्धत आहे ना पहिले मी म्हणजे आमच्या घरी आई वगैरे आजी जेव्हा जेवण बनवायच्या तेव्हा अशा प्रकारेच त्या जेवण बनवायच्या. कुकरचा
खूपच कधीतरीच वापर केला जायचा. जेव्हा पाहुणे वगैरे किंवा घाई असेल तेव्हाच कुकरचा वापर केला जायचा. अशीच पद्धत भात बनवण्यासाठी सुद्धा करायची असते. तुम्ही जर बघितलं असेल की दाक्षिणात्य भागात म्हणजे साऊथ इंडियन लोक जे आहेत ते जास्तीत जास्त भात खातात, पण तरीही त्यांना म्हणजे आपल्याकडे थोडासाही भात म्हटलं की लगेच डायबिटीज, शुगर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये येतात. तर भात खाण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण भात बनवण्याची जी पद्धत आहे तीच आपली कुठेतरी चुकीची असते. तर भात शिजवताना जास्त पाणी घालून त्यात तांदूळ शिजवून घ्यायचा. त्यानंतर वरचं पाणी जास्तीचं टाकून द्यायचं, की ज्याच्यामध्ये जो स्टार्च जमा होतो तो बाहेर निघून जातो आणि त्यानंतर अशा कमी वाफेमध्ये आपण भात शिजवून घ्यायचा आहे. आणि हा जो भात बनतो ना, तर हा भात आपल्या शरीराला अजिबात हानिकारक नसतो. कारण कोकणामध्ये म्हणा, साऊथ इंडियामध्ये म्हणा, सगळेजण भातच खातात, तरीही त्यांची तब्येत किती मस्त असते. तर अशा प्रकारे रोजच्या या बेसिक गोष्टी म्हणजे डाळ आणि भात हे जर आपण अशा पद्धतीने व्यवस्थित शिजवलं ना, तर आपल्या शरीरासाठी ते आणखीन चांगलं पौष्टिक असं काम करतं. तर डाळ बघा फक्त मी डायरेक्ट टोपात शिजवली आणि घोटायची सुद्धा गरज नाहीये. अशा प्रकारे डाळ मस्त शिजते, छान घोटली जाते आणि त्याला छान असा तडका दिलाय. तर अशा प्रकारे आपलं रोजचं जेवण छान हेल्दी बनवा. त्यानंतर आज मी मागवलं आहे काहीतरी स्पेशल. तर किचनसाठी म्हणजे स्वयंपाकघरासाठी नेहमी माझ्या डोक्यात काही ना काही चालू असतं, की ज्या काही गोष्टी असतात, की ज्या जास्त वापरात येत नाहीत, त्या अशाच पडून असतात आणि त्यामुळे जागा सुद्धा आपली कधी-कधी वाया जाते. तर मला डाळींसाठी, कडधान्यांसाठी, स्नॅक्ससाठी असं काहीतरी छान स्टोरेज हवं होतं. तर म्हणून हे डब्बे मला दिसले Amazonवरती. काचेचे नाहीयेत, प्लास्टिकचेच मागवलेत, पण खूप छान प्लास्टिक आहे. काचेचे ह्यासाठी नाही मागवले, कारण हे फक्त मी एकटी वापरणार नाही. समजा स्वयंपाकघरात दुसरं कोणी म्हणजे निष्ठा म्हणा किंवा हे म्हणा काही स्नॅक्स जर याच्यामध्ये ठेवले आणि ते जर काचेच्या बरण्या असतील, तर त्या 1 ते 2च दिवस जास्तीत जास्त स्वयंपाकघरात राहतील. तर म्हणून मी हे अशा प्रकारे म्हणजे प्लास्टिकच्याच बरण्या मागवल्यात. पण प्लास्टिक खूप चांगल्या प्रतीचं आहे हे आणि Amazonवरून मागवल्यात. तर बाहेरून कुठलीही गोष्ट आल्यानंतर तिला छानपैकी असं स्वच्छ करावं आणि त्यानंतरच त्याचा वापर करावा. तर म्हणून टोटल 10 बरण्या होत्या या आणि याच्यामध्ये जे झाकण तुम्हाला दिसतंय, तर झाकणांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कलर्सचे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी वापरते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा ही किचनची माझी स्वयंपाकघराची एक जागा आहे, की जी वापरात येत नाहीये. हा जो ओव्हन आहे हा मी युजच करत नाहीये, असाच पडून आहे. कारण त्याची साईज छोटी आहे, त्याच्यामध्ये काही व्यवस्थित बनवताच येत नाहीये. तो फक्त एक शो पीस म्हणून राहिलाय. कारण आता सध्या एअर फ्रायर आहे, तर सगळ्या बऱ्याच गोष्टी एअर फ्रायरमध्ये बनवल्या जातात. तर म्हणून मी विचार केला, की या ओव्हनला आपण मस्तपैकी आता टाटा बाय बाय करूया. तर आता हा OTG मी इथून काढते आणि हा आता बघू काय करायचं ह्याचं. पण ही जागा तरी सध्या मी रिकामी करते, कारण मला ही जागा हवी आहे. ज्या आपण बरण्या मागवल्यात मी, तर त्या बरण्या मी इथे ठेवणार आहे. कारण जे बदाम, काजू किंवा स्नॅक्स हे जे गोष्टी असतात, तर काय होतं ना, की जागेच्या अभावी ते इकडे-तिकडे, कुठे-कुठे अशा ठेवल्या जातात आणि मग खाण्यासाठी जेव्हा पाहिजे तेव्हा समोर दिसत नाही. तर बऱ्याचशा गोष्टी जर आपल्याला व्हिजिबल असतील, डाळी म्हणा, कडधान्य म्हणा, तर त्या लगेच लक्षात येतात, की किती राहिलंय, किती पाहिजे, कुठली डाळ आहे, कुठलं काय बाकी आहे. तर म्हणून म्हटलं, की अशा प्रकारच्या बरण्या खूप छान वाटतील. तर सध्या जागा कमी आहे, तर त्याच्यामुळे मी 6च बरण्या काढल्यात. बाकीच्या 4 बरण्या मी ठेवून दिल्यात आणि मला प्राईस पण खूप रिझनेबल वाटली, छान वाटली, तर म्हणून मी घेतल्यात. तुम्हाला जर हवे असतील, तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही घेऊ शकता. तर आता पहिले ही जागा जी आहे ती पूर्ण क्लीन करून घेते. हा स्पेस जो आहे ना म्हणजे माझ्या किचनचा हा मोकळा होता आणि जेव्हा मी मधल्या पिरियडमध्ये थोडंसं काम करून घेतलं होतं, तर तेव्हा इथे ही फळी लावून घेतली होती जेणेकरून मधली जागा सुद्धा वाया जाऊ नये. ती पण व्यवस्थित वापरता यावी. तर इथे माझा मिक्सर एकदम परफेक्ट ॲडजस्ट होतोय. आणि बघा आता या बरण्यांमध्ये मी असं छान मागे स्नॅक्स काही ना काही भरून ठेवलंय. त्यानंतर डाळी भरून ठेवल्यात. आणि खूप मस्त दिसतायत. खूप छान वाटतंय किचनमध्ये. खरंच या बरण्या खूप मस्त दिसतील आणि वापरण्यासाठी सुद्धा खूप मस्त आहेत. जवळपास 1 किलोचं प्रमाण म्हणजे 1 किलो डाळ जर भरली तर एका बरणीमध्ये 1 किलो डाळ आरामशीर राहते. तर खूप छान आहेत बरण्या.
याच्यामध्ये छोट्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुमच्या स्वयंपाकघराच्या जागेनुसार आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही नक्की असे चेंजेस करा की जे आपल्याला स्वयंपाक करताना खूप कामात येतात. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.